नाही, आपण बघितलं असाल की देशामध्ये आणि राज्यामध्ये आता वेगवेगळ्या स्वरूपात नेहमीच धमक्या येत असतात. परंतु ह्या धमक्या काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात आणि त्यामुळे अशा धमक्याचा काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये अत्यंत चांगली सुरक्षा आहे आणि कडक सुरक्षा आहे. त्यामुळे असं कुठलीही घटना विधान भवनावर होऊ शकत नाही. अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारची धमकी देण्यात आली, त्यानंतर विधान पण खाली करण्यात आल्याची माहिती आहे. काय 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 सांगाल? नाही, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक मंत्री असतात, अनेक VIP लोक असतात, अधिकारी असतात. त्यामुळे हे काही गोष्टी कराव्या लागतील. परंतु अशा कुठल्याही चुकीच्या घटना या विधानसभेच्या सुरक्षेमध्ये एवढी कडक असते, त्यामुळे त्या होऊ शकत नाहीत. आज मोर्चा निघतोय, आंबा बागायतदारांचा मोर्चा निघतोय, कशा प्रकारे काय सांगाल? खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आणि विशेषतः आंबा आणि काजू बागायतदारांची पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये एकजूट होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी 90% उत्पादन घटलेलं आहे आणि त्याचा थेट आता शेतकऱ्यांना, बागायतदारांना, अर्थव्यवस्थेला या ठिकाणी थेट फटका बसणार आहे आणि त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शासनाने यांची दखल घेतली पाहिजे आणि शासनाने ह्यावेळी जर मदत नाही केली तर हे शेतकरी देशोधडीला लागतील आणि त्यामुळे या मोर्चा आपण बघित असाल की उत्स्फूर्तपणे लोक कुठलाही पक्षभेद विसरून या ठिकाणी आपल्या मागण्या करण्यासाठी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने, पदाधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांसुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. केंद्रात राज्यात युतीचं सरकार आहे भाजपचं. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असं सांगितलं जातं. मात्र अर्थसंकल्पाची मागणी होत होती, अर्थसंकल्पात भरीव मदत करण्याची, जाहीर करण्याची, ती झाली नाही. नाही, खरं तर केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, परंतु सरकारमधले लोक मात्र या म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्यास किती उत्सुक आहेत हा प्रश्न या जिल्ह्यातील नेत्यांचा मला आहे. कारण आजही नुकसान भरपाई झाल्यानंतर फक्त नजर पाहणी अहवालाचे आदेश दिलेले आहेत. अजूनही नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत किंवा थेट मदत न करण्याचे आले. उलट हा मोर्चा कसा थांबेल यासाठी प्रयत्न करणारे काही राजकीय लोक आहेत. त्यामुळे हे चुकीचं आहे आणि खरं तर शेतकऱ्यांनी जगला तर आपण सगळे जगू शकतो आणि त्यामुळे आपण या विषयात सकारात्मक भूमिका इथल्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेने घेतली पाहिजे आणि हा लोकांचा आक्रोश बघितला पाहिजे.